the slide. After sharing the slide, you let me know whether you are able to see that slide or not. तुमचे सगळे मित्र मैत्रिणी जॉईन झाले का? कारण एकदा मी स्लाइड शेअर केली की मी पुन्हा बॅक जाणार नाहीये. जे राहिले असतील त्यांना पटकन जॉईन व्हायला सांगा. Okay, so I will share the slide. एलिझा टेस्ट और इलायचा टेस्ट दिसतीये का स्लाइड सांगा? स्लाइड हो दिसते. ओके घाडगे. So this ELISA test or ELISA test, the long form of the test is enzyme linked immunosorbent assay. ही दुसऱ्या लाईनला मी दिलंय पहा. It is enzyme linked immunosorbent assay test and it is firstly introduced in 1971. म्हणजे किती लेटेस्ट आहे, अगदी नवीन टेक्निक आहे हे. आणि इट वॉज डिस्कवर्ड बाय पीटर पर्लमॅन अँड इवा इंगव्हॅल ॲट द स्टॉकहोम युनिव्हर्सिटी इन स्वीडन. की काय आहे ही एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे टेस्ट इज द मोस्ट वाइडली यूज टाइप ऑफ इम्युनो ॲसे. तुम्हाला ॲसे ह्या शब्दाचा अर्थ एसवेला तुम्ही शिकलेला आहे. ॲसे मध्ये काय असतं? देर इज अ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट. क्वालिटेटिव्ह डिटेक्शन असतं आणि क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट असते. क्वालिटेटिव्ह डिटेक्शन म्हणजे फक्त आपल्याला प्रेझेन्स कळतो. क्वालिटेटिव्ह मध्ये नेहमी आपल्याला प्रेझेन्स कळतो की एखादा पार्ट किंवा एखादं केमिकल आहे किंवा नाही, एवढंच कळायचं असेल तर ते क्वालिटेटिव्ह डिटेक्शन आहे. आणि जेव्हा आपल्याला त्याचा नंबर हवा आहे, जेव्हा आपल्याला त्याची क्वांटिटी हवी आहे, त्याला म्हणायचं ॲसे. सो ॲसे मध्ये आपल्याला त्याची क्वांटिटी कळते, म्हणून हा इम्युनो ॲसे आहे. इम्युनो म्हणजे काय की ज्याच्यामध्ये अँटीजेन किंवा अँटीबॉडी यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, यांचा नंबर किती आहे तो कळतो, त्याला म्हणायचं इम्युनो ॲसे. त्यामुळे एलिझा किंवा इलायझा टेस्ट ही काय आहे तर ही एक इम्युनो ॲसे टेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याचं नाव एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे असं का दिलंय तर त्याच्यामध्ये वापरल्या गेलेल्या मटेरियलला आपण एन्झाइम वापरलेला आहे. सो इट इज नेम्ड ॲज एलिझा बिकॉज द टेक्निक इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ अन एन्झाइम सिस्टीम अँड इम्युनोसॉर्बंट. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्याच्यामध्ये एक एन्झाइम सिस्टीम शब्द वापरलेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त एन्झाइम वापरलेलं नाही तर एन्झाइम सिस्टीम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एन्झाइम आणि सबस्ट्रेट दोन्ही असतात. त्यामुळे या टेस्टमध्ये आपण एक एन्झाइम आणि त्याचा स्पेसिफिक सबस्ट्रेट वापरलेला आहे आणि एक ऍडसॉर्बंट मॉलिक्युल वापरलाय किंवा ऍडसॉर्बंट प्लॅटफॉर्म वापरलेला. म्हणजे ग्लास किंवा पॉलिस्टायरीन म्हणजे प्लास्टिक असा एक प्लॅटफॉर्म वापरलेला असतो की ज्याच्यावर आपण अँटीजेन किंवा अँटीबॉडी ही ऍडसॉर्ब करतो, अटॅच करतो, म्हणून त्या प्लॅटफॉर्मला म्हणतात इम्युनोसॉर्बंट प्लॅटफॉर्म. So ELISA is named because in this technique there is involvement of enzyme system as well as an adsorbent material that is immunosorbent. So this is antigen antibody reaction and in this immunosorbent technique the plate is used. So it is a plate based assay. याच्यामध्ये प्लेट वापरली जाते जसे मी तुम्हाला आता सांगितलं तसं की याच्यामध्ये एक प्लेट असते जी प्लास्टिकची बनलेली आहे किंवा पॉलिस्टायरीनची बनलेली आहे किंवा ग्लासची बनलेली आहे. ती प्लेट वापरली जाते आणि ती इम्युनोसॉर्बंट प्लेट आहे. म्हणजे याच्यावर अँटीजेन किंवा अँटीबॉडी पहिल्यांदा कोट केली जाते, ती तिथे अटॅच केली जाते आणि म्हणून याला म्हणतात प्लेट बेस्ड ॲसे. आता ही प्लेट कशी आहे ती मी नंतर तुम्हाला पिक्चर त्याचं दाखवणार आहे. ELISA is a plate-based assay. It is a common laboratory technique which is used for detecting and quantifying substances. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये डिटेक्शन आहे, क्वालिटेटिव्ह आहे म्हणजे नुसता प्रेझेन्स आहे किंवा नाही हेही बघितलं जातं म्हणजे डिटेक्शन आहे. अँड क्वांटिफाईंग, क्वांटिफाईंग म्हणजे नंबर कळतो, कॉन्सन्ट्रेशन कळतं. सो या टेक्निक मध्ये काय आहे, इट इज फॉर डिटेक्शन अँड क्वांटिफाईंग द सबस्टन्सेस सच ॲज पेप्टाइड्स, प्रोटीन्स, अँटीजेन्स, अँटीबॉडीज अँड हार्मोन्स. वेगळ्या वेगळ्या प्रकार पेप्टाइड्स असतील, प्रोटीन्स असतील, हार्मोन्स असतील, अँटीजेन आहे, अँटीबॉडी आहे, कोणत्याही प्रकारचे वेगळे वेगळे सबस्टन्सेस
डिटेक्ट करण्यासाठी या टेस्टचा उपयोग केला जातो. सो ॲन एन्झाईम, त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक जनरल प्रिन्सिपल काय आहे याचं, तर ॲन एन्झाईम कॉन्ज्युगेटेड विथ ॲन अँटीबॉडी रिॲक्ट्स विथ कलरलेस सबस्ट्रेट टू जनरेट अ कलर्ड प्रॉडक्ट. हे याचं प्रिन्सिपल आहे. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथं काय केलेलं आहे, एक एन्झाईम घेतलेलं असतं आणि ते एन्झाईम अँटीबॉडीला बाइंड करून ठेवलेलं आहे. एक एन्झाईम आहे ते अँटीबॉडीला बाइंड करून ठेवलेलं असतं आणि ते एन्झाईम जेव्हा त्याच्या स्पेसिफिक सबस्ट्रेट बरोबर रिॲक्ट होतो, तो सबस्ट्रेट कलरलेस असतो आणि तो कलरलेस सबस्ट्रेट या अँटीबॉडी बाउंड एन्झाईमशी जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा प्रॉडक्ट जनरेट होतो आणि तो प्रॉडक्ट मात्र कलर्ड असतो. मग असा जो सबस्ट्रेट आहे की जो सबस्ट्रेट स्वतः कलरलेस आहे पण त्याचा जो प्रॉडक्ट तयार होतो तो कलर्ड असतो, अशा सबस्ट्रेटला म्हणतात क्रोमोजेनिक सबस्ट्रेट. म्हणजे या एन्झाईम सिस्टीम मध्ये आपण मग असे पाहिलं की ही एक एन्झाईम सिस्टीम आहे, म्हणजे तिथे एक एन्झाईम अँड एक सबस्ट्रेट आहे. तो सबस्ट्रेट कसा आहे, तो क्रोमोजेनिक सबस्ट्रेट आहे. म्हणजे जेव्हा तो सबस्ट्रेट फॉर्म मध्ये असतो तेव्हा तो कलरलेस असतो आणि जेव्हा सबस्ट्रेट एन्झाईम रिॲक्शन होऊन प्रॉडक्ट तयार होतो तेव्हा तो प्रॉडक्ट मात्र कलर्ड असतो. मग हा जो कलर्ड प्रॉडक्ट आहे त्या कलर इंटेन्सिटी नंतर त्याची मेजर केली जाते. जितकी जास्त कलर इंटेन्सिटी आहे तितका जास्त तिथं तुमचा सबस्ट्रेट किंवा तिथं तुमचा अँटीजन अँटीबॉडी जे काय आहे डिटेक्ट करायचं ते मटेरियल जास्त प्रमाणात आहे. सो अ नंबर ऑफ एन्झाईम्स, कुठले कुठले एन्झाईम्स वापरले जातात, अ नंबर ऑफ एन्झाईम्स विच आर युज्ड आर द अल्कलाइन फॉस्फेटेजेस. येतात एन्झाईम कुठले वापरले जातात, तर अल्कलाइन फॉस्फेटेज वापरले जातात मेनली, किंवा हॉर्स रॅडिश पेरॉक्सिडेज हे एन्झाईम वापरलं जातं, किंवा बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाईम वापरलं जातं. अशा वेळेला त्याचे स्पेसिफिक सबस्ट्रेट्स कुठले वापरले जातात, तर स्पेसिफिक सबस्ट्रेट्स आर ऑर्थोफिनिल डायमाइन डायहायड्रोक्लोराइड. पेरॉक्सिडेज एन्झाईम साठी हे एन्झाईम वापरलं जातं. जर आपण एखादी अँटीबॉडी तिला अटॅच केलेलं एन्झाईम हे हॉर्स रॅडिश पेरॉक्सिडेज घेतलं तर तिथं टाकताना आपल्याला सबस्ट्रेट ऑर्थोफिनिल डायमाइन डायहायड्रोक्लोराइड टाकावा लागतो. तो कलरलेस सबस्ट्रेट आहे आणि जेव्हा तो एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा पर्पल कलरचा प्रॉडक्ट तयार होतो. तुम्ही ऑक्सिडेज टेस्ट जर SY, आता तुम्हाला काही सांगण्यात अर्थ नाहीये कारण तुम्ही SY to TY आला तेव्हा तुमची SY ची बरीचशी प्रॅक्टिकल कदाचित झाली असतील नसतील. तर ऑक्सिडेज टेस्ट जी आहे त्या ऑक्सिडेज टेस्ट मध्ये आपण हे करतो. सो तो जो सबस्ट्रेट आहे तो सबस्ट्रेट पांढरा दिसतो, कलरलेस असतो आणि जेव्हा त्याच्यावर हे एन्झाईम ऍक्ट होतं पेरॉक्सिडेज तेव्हा त्या सबस्ट्रेटचा प्रॉडक्ट तयार होतो आणि तो पर्पल कलरचा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणून हा जो सबस्ट्रेट आहे ऑर्थोफिनिल डायमाइन डायहायड्रोक्लोराइड हा क्रोमोजेनिक सबस्ट्रेट आहे. जो सबस्ट्रेट इंटॅक्ट फॉर्म मध्ये कलरलेस आहे आणि त्याचा प्रॉडक्ट मात्र कलर आहे. आपल्याला अल्कलाइन फॉस्फेटेज हे जर एन्झाईम आपण टेस्ट मध्ये वापरणार असू तर आपल्याला सबस्ट्रेट वापरावा लागतो पॅरा नायट्रोफिनिल फॉस्फेट. कारण हा पॅरा नायट्रोफिनिल फॉस्फेट हा अल्कलाइन फॉस्फेटनं डिग्रेड होतो आणि कलरलेस कंपाऊंडचा कलर्ड कंपाऊंड तयार होतो. म्हणजे इन ऑल ह्या एन्झाईम सिस्टीम मध्ये आपण काय वापरतो, कोणती एन्झाईम्स वापरतो आणि कोणते सबस्ट्रेट वापरतो. एन्झाईम आणि सबस्ट्रेट नेहमी स्पेसिफिक असतात त्यामुळे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि तिसरे आहे ते ह्याच्यामध्ये आपण एक इम्युनोसॉर्बंट प्लेट वापरतो. सो अशी सगळे टेक्निक वापरून आपण ही ELISA टेस्ट करतो. सो ELISA टेस्ट इज एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. याच्यामध्ये महत्वाचे कॉम्पोनंट्स आपण जे वापरतो त्याच्यामध्ये आहे इम्युनोसॉर्बंट प्लेट्स आणि दुसरं आहे ते एन्झाईम सिस्टीम. ही जी एन्झाईम सिस्टीम असते ते एन्झाईम सिस्टीम स्पेसिफिक आहे. एन्झाईम्स ह्या अँटीबॉडीला अटॅच केलेली असतात. ही एन्झाईम्स मेनली आहेत अल्कलाइन फॉस्फेटेज, त्याचा सबस्ट्रेट असतो पॅरा नायट्रोफिनिल फॉस्फेट. जर एन्झाईम आपण वापरलं पेरॉक्सिडेज हॉर्स रॅडिश पेरॉक्सिडेज तर त्याचा सबस्ट्रेट असतो ऑर्थोफिनिल डायमाइन डायहायड्रोक्लोराइड. एवढी प्रायमरी इन्फॉर्मेशन पहिल्यांदा लक्षात ठेवा. आता सायलेंट फीचर्स ऑफ द ELISA टेस्ट. सो ही जी ELISA किंवा ELISA टेस्ट आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ही टेस्ट का वापरण्यात आली, तर टेस्ट इज हायली सेन्सिटिव्ह अँड स्पेसिफिक. अत्यंत सेन्सिटिव्ह आहे म्हणजे ह्याचे जे
याचे जे रिझल्ट्स येतात हे रिझल्ट्स हे अत्यंत ॲक्युरेट असतात. सो इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टेस्ट. आणि कमीत कमी क्वांटिटी असलेला अँटीजेन, कमीत कमी क्वांटिटी असलेली अँटीबॉडी सुद्धा या टेस्टमुळे डिटेक्ट केली जाते. त्यामुळे इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह, व्हेरी स्पेसिफिक टेस्ट. अँड द रिझल्ट्स ऑफ दिस टेस्ट कॅन बी रीड व्हिज्युअली. आपण डोळ्यांनी हे त्याचे रिझल्ट बघू शकतो. आपल्याला याच्यासाठी वेगळं कोणतंही इन्स्ट्रुमेंट किंवा वेगळं कुठल्याही गोष्टींची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे डोळ्यांनी सुद्धा आपल्याला रिझल्ट कळतो. अ लार्ज नंबर ऑफ टेस्ट कॅन बी डन ॲट वन टाइम. हे आणखीन त्याचा ॲडव्हान्टेज आहे की आपण एकाच वेळेला अनेक सॅम्पल्स टेस्ट करू शकतो. आणि म्हणून ही टेस्ट जी आहे ही आपण स्क्रीनिंगसाठी वापरू शकतो. स्क्रीनिंग म्हणजे काय, तर लार्ज पॉप्युलेशन किंवा लार्ज स्पेसिमेन एकाच वेळेला टेस्ट करून आपण त्याचे रिझल्ट बघू शकतो. अँड सो इज सुटेबल फॉर सर्वेलन्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या ब्लड बँकेमधले ब्लड सॅम्पल्स आहेत, समजा त्यांच्याकडे 60-70 ब्लड सॅम्पल्स आहेत आणि तुम्हाला रिझल्ट द्यायचा आहे की ह्या सगळ्या ब्लड्समध्ये हेपॅटायटिस बीचा सरफेस अँटीजेन नाहीये किंवा HIV न इन्फेक्ट असलेलं त्यातलं एकही ब्लड नाहीये. हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर HIV इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड असेल किंवा नसेल हे टेस्ट करायला आपल्याला 2 गोष्टी बघाव्या लागतात. एक तर आपल्याला त्याच्यामध्ये HIVच्या अँटीबॉडीज आहेत का हे बघावं लागेल किंवा आपल्याला त्याचा HIVचा अँटीजेन त्याच्यामध्ये आहे का हे बघावं लागेल. समजा HIVचा अँटीजेन त्याच्यामध्ये आहे का नाही हे बघायचंय. आपल्याला सॅम्पल समजा 60-70 सॅम्पल आपल्याकडे आहेत आणि ह्या सगळ्या सॅम्पलचं बघायचं असेल तर एकाच वेळेला आपण यांचं सगळ्यांची टेस्ट करू शकतो. दॅट इज नोन ॲज स्क्रीनिंग. अशा एकदम खूप जास्त पॉप्युलेशन मध्ये आपण स्क्रीनिंग करू शकतो. आणि मग त्याचा उपयोग कुठं होतो, तर इट इज यूज इन सर्वेलन्स. सर्वेलन्स म्हणजे काय, तर आता कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं जर तुम्ही आता कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं तर सर्वेलन्स हा अतिशय महत्वाचा झालाय. सर्वेलन्स म्हणजे काय, तर आता उदाहरणार्थ आता सध्या पहा की मुंबईमध्ये आता सगळीकडे असं सांगतात की कोरोनाची दुसरी लाट येणार आहे आणि ही दुसरी लाट अतिशय डेंजरस असणार आहे. आता असं सांगितलं गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं आता काय केलेलं आहे की महाराष्ट्र सरकारनं गोवा, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या 4 ठिकाणी जिथं ही दुसरी लाट सुरू झाली आहे तिथून येणारे जे कोणी पर्यटक असतील किंवा तिथून कोणी येणारे जे प्रवासी असतील की जे महाराष्ट्रात येत आहेत त्या महाराष्ट्रात येणाऱ्या सगळ्यांची चाचणी, कोरोना चाचणी करायला सुरुवात केली आहे. आजचीच बातमी अशी होती की काल 2 लाखांहून अधिक लोक या 4 राज्यांमधून महाराष्ट्रात आलेत. मग आता ह्या 2 लाख लोकांची जर एकाच वेळेला चाचणी करायची असेल तर त्यांना असे पटकन रिझल्ट देणारी, चटकन आणि ॲक्युरेट रिझल्ट देणारी कुठली तरी टेस्ट लागते. अशा वेळेला ह्या टेस्ट वापरल्या जातात. आणि काल ह्या 2 लाख लोकांची टेस्ट केली गेली. ही कशासाठी केली, इट इज फॉर सर्वेलन्स, की चेक करायला. सर्वेलन्स तुम्ही हा शब्द आपल्याला CCTV साठी वापरतात की यू आर अंडर CCTV सर्वेलन्स. म्हणजे तुमच्यावर आम्ही नजर ठेवून आहोत, तुमच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमचा वॉच आहे तुमच्यावर की तुमच्यामुळे तर काही गोंधळ वाजत नाहीये ना, तुमच्यामुळे कुठं इन्फेक्शन स्प्रेड होत नाही ना. दॅट इज सर्वेलन्स. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा सर्वेलन्स सारख्या गोष्टी करायच्या असतात किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी किंवा ब्लड बँकेसाठी जेव्हा ब्लड चेक करायचं आहे, कारण ते ब्लड ट्रान्सफ्युजनची सर्व्हिस देतात, ते लोकांना ब्लड सप्लाय करतात, अशा वेळेला त्या ब्लडमधनं कुठला अँटीजेन जायला नको, ब्लड मधून कुठला पॅथोजन जायला नको. अशा वेळेला जेव्हा खूप ब्लड सॅम्पल स्टेज करावे लागतात किंवा आता मी सांगितलं तसं जेव्हा अंडर सर्वेलन्स काही गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेला अत्यंत कमी क्वांटिटीमध्ये सॅम्पल घेऊन थोडक्या वेळामध्ये एकाच वेळामध्ये खूप सॅम्पलचं स्क्रीनिंग करावं लागतं, तेव्हा ही ELISA टेस्ट उपयोगी पडते. म्हणजे ही ELISA टेस्ट का चांगली आहे, तर ती सेन्सिटिव्ह आहे. अगदी कमीत कमी जरी त्याच्यामध्ये हे असं सब्जेक्ट असला तरी सुद्धा तो शोधला जातो, स्पेसिफिकली शोधला जातो, तोच शोधला जातो जो आपल्याला सबस्टन्स पाहिजे तोच शोधला जातो, डोळ्यांनी दिसतो. लार्ज नंबर ऑफ द सॅम्पल्स कॅन बी टेस्टेड ॲट अ टाइम. आणि म्हणून ही टेस्ट ही जास्त चांगली टेस्ट आहे. त्याच्यासाठी वापरले जाणारे जे रिएजंट्स असतात दोज रिएजंट्स ऑल्सो आर व्हेरी स्टेबल अँड कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन डिस्ट्रिक्ट अँड रुरल लॅबोरेटरीज. असं होत नाही की ही टेस्ट करायची असेल तर तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये जावं लागेल, असं नाहीये. ही टेस्ट तुमची कुठंही होऊ शकते. ही टेस्ट तुमची
छोट्या खेड्यामध्ये होऊ शकते, ही राज्यामध्ये तर म्हणजे छोट्या डिस्ट्रिक्ट तालुकाच प्लेसला किंवा गावांमध्ये सुद्धा होऊ शकते. कारण त्याचं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल आपण कुठेही पाठवू शकतो. आता पुण्याच्या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू झाले. 2.5 एकर जमीन त्यांनी वापरायला ताब्यात घेतलेली आहे. कशासाठी? तर हे जे कोरोनाचं व्हॅक्सिन येते ते व्हॅक्सिन -70 डिग्रीजला ठेवायचे, -70. आता एवढ्या जर -70 डिग्री सेल्सिअसला त्याला ठेवायचं असेल तर तेवढी सुविधा आपल्याकडे पाहिजे, तेवढं कूलिंगचा मोठी हे पाहिजे, आपल्याकडे रूम पाहिजे. मग आहे का? आपल्याकडे नाहीये. मग हे तुम्ही सांभाळणार कसं? म्हणजे व्हॅक्सिन तयार झालं तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या फॅसिलिटीज पण अवेलेबल असाव्या लागतात. मग त्या फॅसिलिटीज नाही आहेत म्हणून ते परत पोहोचवणं, ती कोल्ड चेन मेंटेन करणं, आणि जर ती मेंटेन झाली नाही तर ते व्हॅक्सिन नॉन युजफुल होईल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही लोकांना. आणि आपण मात्र समजत राहू की अरे वा आपण व्हॅक्सिन घेतले, पण ते इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन असेल त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाहीये. कारण ते ज्या टेम्परेचरला ठेवायला पाहिजे होतं त्या टेम्परेचरला ठेवण्याची सोय आपल्याकडे नाही. म्हणून तुम्हाला हेही आठवत असेल की पोलिओ व्हॅक्सिन जेव्हा दिलं जातं तेव्हा ते लोक सगळे असे छोटे छोटे बॉक्सेस घेऊन येतात, बरोबर. तर ते कोल्ड त्याच्यामध्ये सगळं टेम्परेचर मेंटेन केलं जाईल ऍट -18 डिग्री सेल्सिअस असं ते ठेवलेलं असतं. पण -70 डिग्री सेल्सिअसला असं बॉक्स घेऊन जाणं अवघड आहे, त्याला टेम्परेचर मेंटेन होणार नाही. म्हणजे ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत या रिक्वायरमेंट सुद्धा त्या टेस्टचे रिझल्ट पॉझिटिव्ह किंवा करेक्ट यायला हे फार महत्वाचे असतात. मग तसं या इलायझा टेस्टला काही प्रॉब्लेम नाहीये, त्याला कुठल्याही लेवलला तुमचे जे काय रिएजंट्स आहेत त्यांना काहीही होत नाही. ते कोणत्याही टेम्परेचरला राहतात, कोणत्याही कंडिशन मध्ये ते ऍक्टिव्हच असतात, ते स्टेबल आहेत. ऍज द रिएजंट्स आर स्टेबल ऍट एनी कंडिशन we can that those reagents can be distributed in district as well as in rural laboratory. आणि म्हणून ही टेस्ट कुठेही होऊ शकते. हा आणखीन एक ह्याचा ऍडव्हान्टेज आहे. इट रिक्वायर्स ओनली मायक्रोलिटर क्वांटिटीज ऑफ टेस्ट रिएजंट. खूप जास्त प्रमाणामध्ये रिएजंट्स लागत नाहीत. मायक्रोलिटर अगदी छोटे छोटे लागतात, अगदी म्हणजे एका ml चा 1000वा भाग इतके सुद्धा कमी क्वांटिटीमध्ये हे रिएजंट्स लागतात आणि म्हणून ही टेस्ट जास्त चांगली आहे. इलायझा रिक्वायरमेंटचा एक डिसएडव्हान्टेज काय आहे पहा. इलायझा रिक्वायर सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट अँड स्किल टेक्निशियन्स टू परफॉर्म द टेस्ट. दिस इज द लिमिटेशन फॉर द टेस्ट. एकच इन्स्ट्रुमेंट आहे की जे सोफिस्टिकेटेड आहे ते म्हणजे इलायझा प्लेट रीडर. एकच इन्स्ट्रुमेंट लागतं, पण ते वापरायला किंवा मायक्रो पिपेट वापरायला जो तुमचा टेक्निशियन असेल तो टेक्निशियनला ते आलं पाहिजे. म्हणजे स्किल्ड पर्सन्स आर रिक्वायर्ड. दॅट इज द ओनली डिसएडव्हान्टेज. म्हणजे रुरल एरियामध्ये सुद्धा ही टेस्ट कॅरी ऑन करता येईल जर त्यांना आपण एक इन्स्ट्रुमेंट दिली आणि जर आपण एक स्किल्ड टेक्निशियन दिला तर आपण हे कुठल्याही ठिकाणी करू शकतो. सो दीज आर द सायलेंट फीचर्स ऑफ ELISA टेस्ट. So what is the principle of ELISA test? So most ELISA methods developed for the detection of antigen or antibody consist of use of corresponding antibody or antigen in question which is firmly fixed on solid phase such as plastic surface of polyvinyl plate or polystyrene tube. Such systems are also called as solid phase immunosorbent assay. आता हे तर तुम्हाला परत एकदा मी मराठीमधनं सांगते. याचा अर्थ काय आहे की या मेथड कशासाठी आहेत आपण एक एक छोटे छोटे वाक्य पाहूया. मोस्ट इलायझा मेथड्स डेव्हलप्ड फॉर द डिटेक्शन ऑफ अँटीजेन और अँटीबॉडी. कशासाठी आहे? इट इज फॉर डिटेक्शन ऑफ अँटीजेन और अँटीबॉडी. मग हे डिटेक्शन कसं करायचं? तर जर तुम्हाला अँटीजेन डिटेक्ट करायचा असेल तर तुम्हाला त्याची करस्पॉन्डिंग अँटीबॉडी वापरावी लागते. जर अँटीबॉडी डिटेक्ट करायचे असेल तर तुम्हाला त्याचा करस्पॉन्डिंग अँटीजेन वापरावा लागतो. आणि हा जे डिटेक्ट करायचं आहे त्याचं करस्पॉन्डिंग अँटीजेन किंवा अँटीबॉडी जे काही असेल ते पहिल्यांदा एका सॉलिड फेजवर तुम्हाला फर्मली अटॅच करून घ्यावं लागतं, फिक्स करून द्यावं लागतं. आणि तो सॉलिड फेज किंवा सॉलिड सरफेस कुठला आहे तर तो प्लास्टिक सरफेस असतो. कशाचा? तर पॉलिव्हिनिलचा असतो किंवा पॉलिस्टायरीनचा असतो. आणि हा सॉलिड सरफेस वापरून आपण करस्पॉन्डिंग अँटीबॉडी किंवा करस्पॉन्डिंग अँटीजेन त्याच्यावर चिटकवून टाकलाय, त्याच्यावर फिक्स करून टाकलाय. म्हणून ह्या इलायझा टेस्टला सॉलिड फेज इम्युनोसॉर्बंट असं सुद्धा म्हणतात. द टेस्ट सॅम्पल इज ऍडेड इन द मायक्रोटायटर प्लेट
If there is presence of antigen or antibody in the test sample, there will be antigen-antibody reaction. Later enzyme labeled antibody is added in the reaction mixture, which will combine with either test antigen or FC portion of the test antibody. आता हे वाक्य जे आहे हिचं आपण एक्सप्लेनेशन पुढे पाहूया. द एन्झाईम सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की एन्झाईम कशाचं बनलेलं आहे, तर एन्झाईम सिस्टीम हे एका एन्झाईमचं बनलेलं आहे आणि एका स्पेसिफिक सबस्ट्रेटचं बनलेलं आहे. मग जे एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्सना काय केलेलं आहे, दीज आर लेबल्ड ऑर लिंक्ड विथ अ स्पेसिफिक अँटीबॉडी. ही जी एन्झाईम्स असतात ती त्या स्पेसिफिक अँटीबॉडीला अटॅच केलेली असतात. आता हे फक्त एक एक लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला लक्षात येईल हे कसं वापरलं जातं. आणि हे वेगळे वेगळे सबस्ट्रेट्स असतात. सो द सबस्ट्रेट विल रिॲक्ट अँड देयर विल बी फॉर्मेशन ऑफ द कलर कॉम्पोनंट. मग आता याच्यामध्ये काय होतं, जर आपण इथे अल्कलाइन फॉस्फेटेज वापरलं तर येलो कंपाऊंड तयार होतो. इन केस ऑफ अल्कलाइन फॉस्फेटेज येलो कंपाऊंड इज फॉर्म. म्हणजे अल्कलाइन फॉस्फेटेज हे जर तुम्ही एन्झाईम वापरत असाल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, त्या केसमध्ये तुमचं एंड प्रॉडक्ट हा येलो कलर्ड असणार आहे. आणि इंटेन्सिटी ऑफ द येलो कलर इज प्रोपोर्शनल टू द अमाउंट ऑफ अँटीबॉडी और अँटीजेन प्रेझेंट इन द टेस्ट सॅम्पल अँड व्हिच इज क्वांटिफाईड बाय एलिझा रीडर. तुम्ही फक्त आता काय ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे प्रिन्सिपल मध्ये, तर ह्या प्रिन्सिपल मध्ये पहिलं वाक्य काय की इट इज युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ अँटीजेन और अँटीबॉडी. ओके, पहिलं वाक्य. दुसरं, जे तुम्हाला डिटेक्ट करायचंय ह्या इम्युनोसॉर्बंट असे आहे, त्यामुळे इम्युनोसॉर्बंटला तुम्हाला काहीतरी एक ऍब्सॉर्बंट मटेरियल लागेल, तुम्हाला एक फेज लागेल, सॉलिड फेज. ती सॉलिड फेज म्हणजे प्लास्टिक आहे, म्हणजे पॉलिव्हिनाइलची प्लेट असेल किंवा पॉलिस्टायरीनची ट्यूब असेल, असं एक प्लास्टिकचा सरफेस तुम्हाला सॉलिड सरफेस वापरावा लागतो आणि म्हणून याला सॉलिड फेज इम्युनोसॉर्बंट असे असं सुद्धा म्हणतात. आता समजा तुम्हाला अँटीजेन डिटेक्ट करायचं आहे किंवा तुम्हाला अँटीबॉडी आहे का नाही बघायची आहे. उदाहरणार्थ आपण असं समजूया की आपण कोरोनाची अँटीबॉडी आहे का एखाद्या पेशंटमध्ये ते बघतोय. मग कोरोनाची अँटीबॉडी आहे का नाही हे जर शोधायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, अँटीबॉडी जर शोधायची असेल तर ह्या पॉलिस्टायरीनच्या किंवा पॉलिव्हिनिलच्या प्लेटला तुम्हाला कोरोनाचा अँटीजेन जे शोधायचे त्याचं कॉम्प्लिमेंटरी मटेरियल हे त्याला कोट करून घ्यायचं. मग अँटीजेन जो आहे तो अँटीजेन ह्या पॉलिस्टायरीन प्लेटवर किंवा पॉलिव्हिनिल प्लेटला, त्याच्यामध्ये वेल्स असतात, अख्ख्या प्लेटला करायचं नाहीये, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वेल्स असतात आणि त्या वेलमध्ये तुम्ही तो आधी अँटीजेन कोट करून घ्यायचा. तो अँटीजेन कोट करून घेतल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर अँटीबॉडी टाकायची आणि मग त्या अँटीबॉडीची अँटीबॉडी म्हणजे ती अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन तिथे होईल आणि मग त्याला एन्झाईम लिंक्ड अँटीबॉडी टाकायची, सबस्ट्रेट टाकायचा, एन्झाईम सबस्ट्रेट रिॲक्शन होते आणि कलर्ड प्रॉडक्ट तयार होतो. असा साधा सोपा टेक्निकचा पार्ट आहे. So that is the principle that development of the color and intensity of the color will indicate the concentration of antigen or antibody. आता इथे तुम्ही बघा ही सगळी मटेरियल जी वापरलेली आहेत याच्यामध्ये काय काय वापरलेत. ही मायक्रोपिपेट आहे, इथे दिसते का पहा तुम्हाला, ही छोटीशी आपल्याकडे डिपार्टमेंटला आहे. तुम्ही आलात ना आता फिजिकली जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा तुम्ही ही मायक्रोपिपेट पहा. हे बघा ही प्लेट आहे, ही जी प्लेट आहे ना ह्याच्यामध्ये किती वेल्स आहेत बघा छोट्या छोट्या. ही प्लास्टिकची म्हणजे पॉलिस्टायरीन किंवा पॉलिव्हिनिलची प्लेट असते. याच्यात किती 6 3 9 3 12 12 अगेन्स्ट 3 3 6 2 8 12 8 96 96 वेल्स आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा कळेल की या 96 वेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये निळा रंग आलेला आहे, म्हणजे हे पॅरॉक्सिडेज एन्झाईमची हे असणार आहे, प्लेट असणार आहे. तर हे जे आहेत ना हे काळ्या निळ्या रंगाची सुद्धा इंटेन्सिटी वेगळी वेगळी आहे बघा. इथं जरा इथं तर अगदीच पेंट आहेत किंवा नाहीचे कलर, इथं जरा कलर दिसतोय, त्याच्यापेक्षा डार्क इथे आहे, त्याच्यापेक्षा सगळ्यात डार्क कलर ह्या भागांमध्ये. म्हणजे जिथं जास्त डार्क कलर येतो तिथं जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जे काही चेक करायचंय त्या अँटीजेन किंवा अँटीबॉडीचं असतं. सो ही पिपेट्स आहेत, ही पिपेट आहे, ही प्लेट आहे आणि हा रीडर आहे. आपण जे म्हणतोय ना इलायझा प्लेट रीडर, तो हा इलायझा प्लेट रीडर आहे. तर अशा पद्धती ह्या इलायझा प्लेट रीडरला काय असतं तर आपण जसं कलरीमीटर वापरतो तसंच त्याच्यामधलं पण प्रोसिजर आहे, कारण ह्याला पण फिल्टर असतात. मेनली 650 नॅनोमीटर आणि 450 नॅनोमीटरचे इथं वापरले जातात. आणि जेव्हा हे कलर आलेले आहेत हे कलरची प्लेट ही या रीडरमध्ये टाकून द्यायची, आत गेली की आपल्याला त्याचे वेगळे वेगळे रिडिंग दिसायला लागतात. डायरेक्ट रिडिंग मिळतं आणि त्याच्यावरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कळतं.
त्यामुळं in the procedure we read the different materials, for example pipettes, washing system, ELISA, plate reader, etc. या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. सो रिएजंट्स, कुठले रिएजंट्स वापरतात आपण तर concluded in the kit are coated plates, sample diluents, controls, wash, concentrate, conjugate, substrate and stop solution. हे सगळे वेगळे वेगळे रिएजंट्स आपल्याला लागतात की जे किट मध्ये असतात. याचं किट अवेलेबल असतं, आपल्याला इथं काही करायचं नाही. वी आर हॅव्हिंग अ किट. याच्यामध्ये कोटेड प्लेट, द 96 वेल प्लेट्स आर मेड ऑफ पॉलिस्टायरीन अँड दीज आर कोटेड विथ आयदर इनॅक्टिव्हेटेड अँटीजेन ऑर अँटीबॉडी. तुम्हाला कोणत्या टेस्ट साठी हे किट लागणार आहे? तुम्हाला अँटीबॉडी डिटेक्ट करायचं आहे का अँटीजेन डिटेक्ट करायचं आहे? त्याच्याप्रमाणे तुम्हाला ही प्लेट जी आहे ती मिळते. सपोज यू हॅव टू डिटेक्ट अँटीबॉडी, तर तुम्हाला अँटीजेन न कोट केलेली प्लेट मिळते. सो फंक्शन ऑफ द प्लेट हॅज टू होल्ड द इमोबिलाइज्ड आयदर अँटीजेन ऑर अँटीबॉडी. अँटीबॉडी डिटेक्ट करायची असेल तर त्याच्यावर अँटीजेन कोट केलेला असेल. जर अँटीबॉडी डिटेक्ट करायची, जर अँटीजेन डिटेक्ट करायचं असेल तर अँटीबॉडी कोट केलेली असते. अँटीजेन और अँटीबॉडी प्रेझेंट इन द सॅम्पल विल बाइंड टू द प्लेट. त्यामुळे काय होईल, जर अँटीजेन आपण ह्या प्लेटवर कोट केलेला असेल तर सिरम मधली किंवा पेशंटच्या सॅम्पल मधली अँटीबॉडी त्याला बाइंड होईल. आणि जर आपण अँटीबॉडी बाइंड करून ठेवली असेल तर सिरम मधला अँटीजेन त्याला बाइंड होईल. त्यामुळे दिस कोटिंग ऍक्ट्स ॲज द बाइंडिंग साइट फॉर अँटीबॉडीज ऑर अँटीजेन्स इन द सॅम्पल. म्हणजे सॅम्पल मधलं काय डिटेक्ट करायचंय त्याच्या बरोबर अपोजिट गोष्ट या प्लेटला कोट करून ठेवलेली असते. मग कंट्रोल्स, याला दोन कंट्रोल्स आहेत, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह कंट्रोल, ते पण ह्याच्यात असतात. तर दोन प्लेटच्या दोन वेल्स मध्ये आपल्याला टाकावे लागतात. कॉन्जुगेट म्हणजे काय तर एन्झाईम लेबल्ड अँटीबॉडी, त्याला म्हणायचं कॉन्जुगेट. आता याच्यामध्ये अँटीबॉडीज पण असतात की ज्या अँटीबॉडीजला आपण ह्या जे एन्झाईम सिस्टीम बघितली आपण त्यातलं कुठलंही एक एन्झाईम, अल्कलाइन फॉस्फेटेज एन्झाईम जोडा किंवा पॅरॉक्सिडेज एन्झाईम जोडा, असं जोडून तयार केलेली एक अँटीबॉडी याच्यामध्ये असते, त्याला म्हणतात कॉन्जुगेट. सो कॉन्जुगेट इज ऑल्सो देअर. मग आता काय करतात, दिस ELISA conjugates are enzyme labeled antibodies that react specifically to the plate bound sample analytes. Unbound conjugates are washed away after incubation and before addition of the substrate. आता याच्यामध्ये ती जी अँटीबॉडी आहे, समजा आधी आपल्याला एखाद्या ठिकाणचा एखादी अँटीबॉडी डिटेक्ट करायची आहे, तर अँटीबॉडी डिटेक्ट करायची असेल तर आपल्या प्लेटला कशानं कोट करायला पाहिजे, अँटीजेन कोट करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला अँटीजेन कोटेड प्लेट मिळेल. मग आपण काय करायचं, पेशंटचा सिरम त्याच्यात टाकायचा. मग कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी जर असेल तर ती कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी ह्या बाउंड अँटीजेनला बाइंड होईल. मग ती अँटीबॉडी बाइंड झाल्यानंतर आपण ह्या अँटीबॉडीची अँटीबॉडी घ्यायची आणि त्याला एन्झाईम लिंक केलेलं आहे. तर ती अँटीबॉडी ऑलरेडी ज्याला एन्झाईम लिंक केलेलं आहे ती अँटीबॉडी ही आपल्याला किट मध्ये मिळते. मग ती टाकायची त्याच्यावर आणि मग वॉशिंग करायचं आणि वॉशिंग केल्यानंतर सबस्ट्रेट टाकायचा. मग वॉश द कॉन्सन्ट्रेट अँड ऍड द सबस्ट्रेट. सो व्हेन यू विल ऍड द सबस्ट्रेट देयर विल बी डेव्हलपमेंट ऑफ द रिएक्शन अँड द स्टॉप द एन्झाईम सबस्ट्रेट रिएक्शन अँड द कलर डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला असं एक सोल्युशन टाकावं लागेल की जे कलर डेव्हलपमेंट थांबवतं आणि मग तुम्हाला त्याचं रीडिंग घ्यायचंय. सो दीज आर द मटेरियल्स विच आर यूज फॉर द टेस्ट. आता प्रोसिजर काय केली बघा. ELISA आर टिपिकली परफॉर्म इन 96 well polystyrene plate. The serum is incubated in a well and each well contains a different serum. जो 96 एक पॉझिटिव्ह कंट्रोल एक निगेटिव्ह कंट्रोल सोडला तर उरलेल्या 94 सॅम्पल साठी आपण हे वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक वेल मध्ये आपण वेगळे 94 सीरम टाकणार आहोत. Antibodies or antigens present in the serum are captured by corresponding antigen or antibody coated on the solid surface. After some time, the plate is washed to remove serum and unbound antibodies or antigens with a series of wash buffers. आपण इन्क्युबेट करायची आहे आणि इन्क्युबेशन नंतर त्याला बफरनं वॉशिंग द्यायचं.
वॉशिंग दिल्यामुळे काय होतं, जेवढे अँटीबॉडीज किंवा जेवढे अँटीजेन्स त्या प्लेटला बाइंड झाले तेवढेच राहतात आणि उरलेले सगळे वॉश आउट होऊन जातात. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टू डिटेक्ट द बाउंड अँटीबॉडीज और अँटीजेन्स, a secondary antibody that is attached to enzyme such as peroxidase or alkaline phosphatase are added to each well. प्रत्येक वेल मध्ये आपण आता सेकंडरी अँटीबॉडी टाकायची आहे. पहिलं आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा आपण अँटीजेननं पॉलिस्टायरीन प्लेट कोट केली, त्याच्यावर सिरम टाकला, त्याच्यामध्ये अँटीबॉडी आहे, त्यामुळं ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज ह्या पॉलिस्टायरीन प्लेटला बाइंड झालेल्या अँटीजेनवर बाइंड होतील. म्हणजे आता आपल्याला खाली पॉलिस्टायरीन प्लेट, त्याच्यावर अँटीजेन, त्याच्यावर त्याची स्पेसिफिक अँटीबॉडी इथपर्यंत तयार झाले. आता आपण काय करणार आहे, त्याच्यावर पुन्हा अँटीबॉडीची अँटीबॉडी की जिला एन्झाईम लावले अशी एन्झाईम लिंक्ड सेकंडरी अँटीबॉडी टाकायची. ती अँटीबॉडी पण त्याला बाइंड होईल. इन्क्युबेट करायचं, वॉश करायचं, जे बाइंड नाही झालं ते सगळं वॉश आउट होतं आणि बाइंड झालेलं फक्त त्याच्यावर राहतं. मग बाइंडिंग किती होणार, जेवढा अँटीजेन आहे तेवढ्या प्रपोर्शन मध्ये बाइंडिंग होणार. अँटीजेन जास्त असेल तर जास्त बाइंडिंग होणार, अँटीजेन कमी असेल तर कमी बाइंडिंग होणार. कमी बाइंडिंग झालं की कमी एन्झाईम मॉलिक्युल, जास्त बाइंडिंग झालं तर जास्त एन्झाईम मॉलिक्युल्स. आणि मग त्याच्यामध्ये आपण सबस्ट्रेट टाकतो आणि सबस्ट्रेट टाकला की तिथं असलेल्या एन्झाईम मुळे सबस्ट्रेट टू प्रॉडक्ट तयार होईल, प्रॉडक्ट कलर तयार होईल. जितका एन्झाईम जास्त तितका प्रॉडक्ट जास्त, तितका कलर इंटेन्सिटी जास्त. जितका एन्झाईम कमी तितका प्रॉडक्ट कमी, तितका कलर फेंट तयार होतो. आणि मग हा कलर इंटेन्सिटी मेजर करून आपल्याला कळेल की किती अँटीजेन आहेत किंवा किती अँटीबॉडीज आहेत. सो दिस कलर इंटेन्सिटी देन इज मेजर. सो अ सुटेबल सबस्ट्रेट इज ॲडेड, एन्झाईम रिॲक्ट्स विथ द substrate and produce the color. The color produced is measurable as a function or quantity of antigens or antibodies present in the given sample. The intensity of the color is measured by optical density at 450 nanometers. The intensity of the color gives an indication of the amount of antigen or antibody in the sample. There are different types of ELISA. There are frequently 3 main types of ELISA and on the basis of binding structure between the antigen and antibody. 3 major types आहेत. The first type is called as direct and indirect ELISA, which is mainly for antigen detection. And for antibody detection, there is non-competitive and competitive ELISA. And third type of the ELISA test is capture ELISA. हे पहा, हे डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि कॅप्चर असे किंवा त्याला दुसरं नाव आहे सँडविच. आता हे चित्र बघितल्यावर तुमच्या सगळं लक्षात येईल. ही जी खालची ब्ल्यू लाईन वापरली आहे ना, ही आपली पॉलिस्टायरीन प्लेट आहे किंवा त्यातली ही वेल आहे असं समजा. आणि ह्या वेलला आपण काय केलेलं आहे, हा त्रिकोणी आहे, हा अँटीजेन आहे. हा अँटीजेन आपण आपल्याकडे होता आपल्या किटमध्ये, तो अँटीजेननं बाइंड केलेली सी आपल्याला पॉलिस्टायरीनची प्लेट मिळाली आहे. आता ही प्लेट मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे, आपण ही अँटीबॉडी जी आहे किंवा आपण इथं जेव्हा डिटेक्ट करायचं आहे तेव्हा आपल्या पेशंटचा सिरम किंवा काय असेल तो टाकला तर त्याच्यातले अँटीजेन इथं बाइंड झाले. मग आपल्याकडं ह्याला कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी आहे आणि त्या अँटीबॉडीला आपण एन्झाईमच बाइंड करून ठेवलंय. ते सस्पेन्शन किंवा ते सोल्युशन जेव्हा आपण इथे टाकू तेव्हा या अँटीजेनची ही अँटीबॉडी कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळं ही अँटीबॉडी या अँटीजेनला बाइंड होऊन राहील. आणि जर नॉन कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी असतील तर त्या सगळ्या वॉश आउट होऊन जातील. आता नंतर काय करायचंय, तर नंतर आपण एक सबस्ट्रेट टाकला, ह्या सबस्ट्रेटला इथं कलर नाहीये, तर जेव्हा सबस्ट्रेट टाकू आपण तेव्हा तो सबस्ट्रेट ह्या एन्झाईम साठीच आहे. म्हणजे जर आपण इथं अल्कलाइन फॉस्फेटेज वापरलं तर त्याचा सबस्ट्रेटच आपण इथं टाकणार आहोत. मग हा सबस्ट्रेट जेव्हा कलरलेस आहे तो जेव्हा तो जेव्हा आपण वापरू त्यावेळेला हा एन्झाईम सबस्ट्रेट रिॲक्शन होईल आणि हा एन्झाईम सबस्ट्रेटचा प्रॉडक्ट तयार होईल एन्झाईम मुळे आणि हा प्रॉडक्ट मात्र कलर्ड आहे. मग जर एन्झाईम मॉलिक्युल जास्त असतील तर प्रॉडक्ट मॉलिक्युल जास्त निघणार आणि कलरची इंटेन्सिटी वाढणार. हा झाला डायरेक्ट ऍसे. इनडायरेक्ट ऍसे मध्ये आपण काय करतो, तर टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक अँटीजेन और अँटीबॉडी. जर आपल्याला अँटीबॉडी डिटेक्ट करायची असेल तर आपण काय करणार, ही प्लेट जी आहे ती अँटीजेननं कोट करणार. इथे पहा, ही प्लेट आहे, तिला आपण ऑलरेडी अँटीजेननं कोट केले आणि आपल्याला पेशंटच्या सिरम मधले अँटीबॉडी डिटेक्ट करायची आहे म्हणून आपण इथं अँटीजेन कोट केला
पेशंटचा सिरम टाकला, पेशंटच्या सिरम मध्ये जी कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी होती ती अँटीबॉडी ह्या अँटीजेनला बाइंड होईल. आता ही अँटीबॉडी बाइंड झाली की नाही हे कळण्यासाठी आपण ही सेकंडरी अँटीबॉडी वापरतो. ही सेकंडरी अँटीबॉडी कशी असते तर हा जो एफसी पोर्शन आहे ह्या एफसी पोर्शनला कॉम्प्लिमेंटरी हा FAB किंवा फॅब पोर्शन असतो, अशी तयार केली जाते, कन्स्ट्रक्ट केलेली आहे ती. आणि त्या अँटीबॉडीला इथं एन्झाईम लावून ठेवलेलं आहे, त्याला एन्झाईम लिंक करून ठेवलेलं आहे, अशी अँटीबॉडी त्याच्यामध्ये टाकली जाते. त्यामुळे काय होतं की वेन देर इज द plate coated with the specific antigen, the antibodies in the patient serum or in the sample, they attach to the antigen, and the antibody which is anti-antibody which is linked to the enzyme that also binds, that is as it is a complementary to the serum antibody, it binds to this antibody. So there is enzyme. Then we add the substrate, and then the substrate is converted to the product which is colored product, and then intensity of the colored product is measured. जर कलर डेव्हलपच झाला नाही, सबस्ट्रेट टाकून जर कलर आला नाही तर याचा अर्थ काय की मधल्या वॉशिंगच्या ज्या आपण स्टेप्स देतो, आपण प्रत्येक ठिकाणी हे बाइंडिंग झालं की वॉशिंग करायचंय, पुन्हा हे एन्झाईम लिंक्ड अँटीबॉडी सेकंडरी अँटीबॉडी कॉन्जुगेट टाकला की पुन्हा वॉशिंग करायचंय. हे वॉशिंग कशासाठी असतं तर जर बाइंडिंग झालं नसेल तर त्या प्लेट मधून हे सगळं वॉशआउट होऊन जातं, आणि हे जर एन्झाईम सगळं वॉशआउट होऊन गेलं तर तुम्ही कितीही सबस्ट्रेट टाकला तरी त्याचा प्रॉडक्ट होणार नाही आणि कलर डेव्हलप होणार नाही. त्यामुळे कलर जर डेव्हलप झाला नाही तर ऑटोमॅटिकली काय कळतं की आपल्या पेशंटच्या सिरम मध्ये अँटीबॉडी नाहीये. अँटीबॉडी नाहीये म्हणजे त्याला इन्फेक्शन झालेलं नव्हतं. सो दिस इज इनडायरेक्ट. आता हा जो हा कॅप्चर आहे ह्याच्यामध्ये काय करतात, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक कॅप्चर अँटीबॉडी म्हणजे आपल्याला जी अँटीबॉडी टेस्ट करायची तीच अँटीबॉडी पहिल्यांदा या पॉलिस्टायरीन वेल मध्ये किंवा त्या प्लेटवर आधी कोट करून घेतात, तिथं ती अँटीबॉडी फिक्स करून घेतात. त्याच्यावर पुन्हा अँटीजेन आहे तो अँटीजेन टाकतात, म्हणजे त्या अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो. मग पेशंटचा सिरम टाकायचा, मग ह्या अँटीजेनला जर कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी असेल तर ती इथं बाइंड होईल, आणि मग तुमच्या किट मधली एन्झाईम लिंक्ड सेकंडरी अँटीबॉडी इथं टाकायची आणि पुन्हा सबस्ट्रेट टाकायचा, अँड द सेम थिंग हॅपन. इट इज नोन एज सँडविच और कॅप्चर असे, कारण दोन अँटीबॉडीच्या मध्ये इथं अँटीजेन आलेलं आहे. सो दीज आर द मेन टेक्निक्स इन द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असे एज वेल एज सँडविच असे. सो इनडायरेक्ट एलिझा टेस्ट ह्याच्यामध्ये काय होतं की अँटीबॉडी कॅन बी डिटेक्टेड और क्वांटिटेटिव्हली डिटरमाइंड बाय इनडायरेक्ट एलिझा. In this technique, antigen is coated on the microtiter well. Serum or other sample containing primary antibody is added to the microliter well and allowed to react with the coated antigen. Any free primary antibody is washed away and the bound antibody to the antigen is detected by adding an enzyme conjugated secondary antibody that binds to the primary antibody. म्हणजे आता आधी मी जे एक्सप्लेन केलं तेच इथं आहे. Unbound secondary antibody is then washed away and a specific substrate for the enzyme is added. Enzyme hydrolyzes the substrate to form colored product. The amount of colored end product is measured by spectrophotometric plate reader that can measure the absorbance of the wells of 96 well plate. त्यामुळे इथं काय करायचंय, इनडायरेक्ट एलायझा मध्ये काय करायचंय, तुम्हाला अँटीबॉडी डिटेक्ट करायच्या असतात पेशंटच्या सिरम मधल्या. त्यामुळे इथं मायक्रोटायटर प्लेट जी आहे त्याला त्या अँटीबॉडीचा स्पेसिफिक अँटीजेन जो आहे तो अँटीजेन कोट करून घ्यायचा, मग त्याच्यावर पेशंटचा सिरम टाकायचा, मग सिरम मधल्या अँटीबॉडी या कोटेड अँटीजेनला बाउंड होतील. हे बाउंड करण्यासाठी इन्क्युबेशन करायचंय. आफ्टर इन्क्युबेशन बफरनं वॉशिंग द्यायचं. वॉशिंग दिल्यामुळे काय होतं, ज्या फ्री अँटीबॉडी राहिल्या, ज्या अँटीबॉडी अँटीजेनला बाइंड झालेल्या नाही आहेत त्या सगळ्या वॉश आउट होऊन जातात. मग त्याच्यानंतर आपण त्याला सेकंडरी अँटीबॉडी टाकायची आहे. सेकंडरी अँटीबॉडी कशी असते, त्याला एन्झाईम लिंक केलेलं असतं आणि ती या प्रायमरी अँटीबॉडीला कॉम्प्लिमेंटरी असते. त्यामुळे ती सेकंडरी अँटीबॉडी प्रायमरी अँटीबॉडीला बाइंड होते आणि तिला एन्झाईम लिंक केलेला आहे. पुन्हा या बाइंडिंगसाठी इन्क्युबेशन करायचं. इन्क्युबेशन नंतर वॉशिंग द्यायचं. वॉशिंग दिले की अनबाउंड सेकंडरी अँटीबॉडी सुद्धा वॉश आउट होऊन जाते आणि मग सबस्ट्रेट टाकायचा. आता सेकंडरी अँटीबॉडी जर तिथे अटॅच झालेली असेल तर तिथे एन्झाईम आहे. आता आपण सबस्ट्रेट टाकला,
तर त्याचा प्रॉडक्ट तयार होईल आणि प्रॉडक्ट तयार झालेला तो कलर्ड आहे, त्या कलरची इंटेन्सिटी आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक रिडिंगनं पाहायची. आता जर तिथं सेकंडरी अँटीबॉडी बाइंडच झाली नाही तर प्रॉडक्टच तयार होणार नाही, कारण ती सेकंडरी अँटीबॉडी वॉश आउट होऊन जाणार. ती सेकंडरी अँटीबॉडी जी एन्झाईम लिंक्ड आहे ती बाउंड का होणार नाही, कारण प्रायमरी अँटीबॉडी बाइंड होणार नाही. प्रायमरी अँटीबॉडी का बाइंड होणार नाही, कारण ती पेशंटच्या सिरम मध्येच नाहीये, आणि जर ती पेशंटच्या सिरम मध्ये नसेल तर याचा अर्थ ELISA test is negative, patient serum do not contain the antibody, patient is not suffering from the specific disease. So this is a very simple technique. So coat the microtiter plate wells with antigen. काय प्रोसिजर आहे, सोपी सोपी आहे. Add the sample containing antibody to the wells and incubate at 37 degrees Celsius. Wash the plate so the unbound antibody is removed. All add secondary antibody conjugate with an enzyme. Wash the plate so that unbound enzyme linked antibodies are removed. Add substrate so will be converted to the colored product, and reaction of a substrate with enzyme will give a colored product. Measure the colored product by such type of the spectrophotometric reading. This is the indirect ELISA test ची प्रोसिजर आहे आणि ती पिक्चराइज करून दाखवलेली आहे. What are the advantages? So similar type of the advantages इथे आहेत की ह्या टेस्ट मध्ये आपल्याला सेन्सिटिव्हिटी आहे, more than one labeled antibody is bound per primary antibody, wide variety of labeled secondary antibodies are available commercially. खूप सेकंडरी अँटीबॉडीज असतात त्यामुळे कुठलाही वापरू शकतो आपण. Maximum immunoreactivity of the primary antibody is retained because it is not labeled. Versatile because many primary antibodies can be made in one species and the same labeled secondary antibody can be used for the detection. The test is very flexible. म्हणजे आपण आधी the flexible because it can detect antibodies which are used for the detection of single labeled secondary antibody. It saves the cost since fewer labeled antibodies are required. Different visualization markers can be used with the same primary antibody. तुम्हाला हे जर लक्षात आले नाही तर तुम्ही पहिले जे ऍडव्हान्टेजेस आहेत जनरल ते सुद्धा लिहू शकता. सेकंड वन इज सँडविच ELISA. सो अँटीजेन्स कॅन बी डिटेक्टेड. आता इथं आपण अँटीजेन डिटेक्ट करतो, कॅन बी डिटेक्टेड बाय सँडविच ELISA. In this technique, antibody is coated on the plate. A sample containing antigen is added to the well and allowed to react with the antibody attached to the well, and there is formation of antigen-antibody complex. After the well is washed, a second enzyme-linked antibody specific for a different epitope of the antigen is added and is allowed to react with the bound antigen. Then after unbound secondary antibody is removed by washing, finally the substrate is added and there is formation of the colored component. Same आता ते जे वाचलं तेच प्रोसिजर मध्ये लिहिलेले आहे की आपल्याला we have to prepare a specific surface to which known quantity of antibody is added. आपल्याला आता मागे आपण अँटीजेन ऍड केला होता, इथं आपण अँटीबॉडी ऍड करणार आहे. त्याच्यानंतर आपण अँटीजेन कंटेनिंग सॅम्पल त्याच्यावर टाकायचं. Plate is incubated at 37 degrees Celsius. Then there is a washing to remove unbound antigen. Then you have to again add enzyme linked antibody. Again incubate at 37 degrees Celsius. Again wash so the unbound enzyme linked antibodies are removed. Then add the substrate. There will be formation of the color. And then you measure the intensity of the color. हे पहा. आता इथं तुम्हाला काय करायचंय, इथं तुमची जी वेल आहे ते वेलला तुम्ही आधी अँटीबॉडी कोट करणार, मग त्याच्यात तुम्ही सिरम टाकणार, त्याच्यातला अँटीजेन ह्याच्यात बाइंड होईल. हा अँटीजेन बाइंड झाला की तुम्ही सेकंडरी कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी टाकायची जी की एन्झाईम लिंक्ड आहे. ही एन्झाईम लिंक्ड अँटीबॉडी इन्क्युबेट करायची, वॉशिंग द्यायचं आणि त्याच्यानंतर सबस्ट्रेट टाकायचा. सबस्ट्रेट टाकल्यावर हा सबस्ट्रेट एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो आणि प्रॉडक्ट तयार होतो. आणि तयार झालेला प्रॉडक्ट त्याचा कलर आहे, इथं बा इथं कुठेही कलर ब्ल्यू होता, इथं येलो झाला. हा कलर इंटेन्सिटी मेजर करायची. सो दिस इज सँडविच ELISA, कारण दोन अँटीबॉडीच्या मध्ये अँटीजेन आला, अँटीजेन सँडविच झालाय. देन थर्ड वन इज अ कॉम्पिटेटिव्ह ELISA. So this is used to measure the concentration of an antigen in the sample. मग पुन्हा इथं सेमच टेक्निक वापरलं जातं की इथं आपल्याला मायक्रोटायटर जी प्लेट आहे ती तुम्हाला अँटीबॉडी घ्यावी लागते. फक्त इथं काय करायचंय की इथे आपल्याला अँटीबॉडी
आणि अँटीजेन यांचं सोल्युशन सुद्धा घ्यावं लागतं, सॅम्पल घ्यावं लागतं आणि ते अँटीजेन अँटीबॉडीचं मिक्सचर जे आहे ते मिक्सचर घ्यायचं आहे आणि दॅट इज यूज टू कोट द मायक्रोटायटर प्लेट. सो इन दिस स्टेट्स the antibody is first incubated in solution with the sample containing antigen. म्हणजे एका ट्यूब मध्ये आपण अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन द्यायची आहे आणि मग ही जे अँटीजन अँटीबॉडी मिक्सचर आहे इट इज देन ऍडेड टू द मायक्रोटायटर वेल विच इज कोटेड विथ द अँटीजन. आता हे अँटीजन अँटीबॉडी मिक्सचर जे आहे ते आपण ज्या प्लेटमध्ये टाकतो ती प्लेट सुद्धा ऑलरेडी अँटीजननं कोट केलेली आहे. म्हणजे आता इथं खाली अँटीजन येणार, त्याच्यावर अँटीबॉडी आणि अँटीजेन असं कॉम्बिनेशन येणार. सो द मोर द अँटीजेन प्रेझेंट इन द सॅम्पल द लेस फ्री अँटीबॉडी विल बी अवेलेबल टू बाइंड टू द अँटीजेन कोटेड वेल. अँटीजेन कोटेड वेलला कोण बाइंड होणार आहे, तर जी फ्री अँटीबॉडी आहे तीच बाइंड होणार. अँटीजेनला ऑलरेडी जी बाइंड झालेली आहे ट्यूब मध्ये ती इथं बाइंड होणार नाही. त्यामुळे जर खूप जास्त अँटीजेन असतील एखाद्या सॅम्पल मध्ये तर फार कमी अँटीबॉडीज फ्री राहतील आणि त्या कमी अँटीबॉडीज इथं बाइंडिंगला उपयोगी पडतील. आफ्टर द वेल इज वॉश्ड एन्झाइम कॉन्जुगेटेड सेकंडरी अँटीबॉडी स्पेसिफिक फॉर दॅट आयसोटोप और स्पेसिफिक फॉर दॅट अँटीजेन is used and then it is added to determine the amount of primary antibody bound to the well. Higher concentration of antigen in the sample will be have the lower absorbance. जितके अँटीजेन जास्त असतील तितकी ऍब्सॉर्बन्स त्याचा कमी कमी होत जाणार. इथं थोडंसं ही कॉम्पिटेटिव्ह एलिज असल्यामुळं थोडक्यात त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की अवेलेबल असणारा अँटीजेन आणि अँटीबॉडी याच्यामध्ये जर अँटीबॉडीज कमी असतील किंवा अँटीजेन कमी असेल तर अँटीबॉडीला अँटीजेन अवेलेबल होणार नाही. किंवा जर आपण अँटीजेन कोट केला मायक्रोलिटर प्लेटवर, जर अँटीजेन कोट केलेला असेल तर जे सॅम्पल आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडी जर फ्री शिल्लक राहिल्या नाहीत तर ह्या अँटीजेनला कुठलीही अँटीबॉडी तयार होणार नाही. सो दिस इज द कॉम्पिटिशन बिटवीन अँटीजेन मॉलिक्युल्स अँड अँटीबॉडी विच इज प्रेझेंट इन द ट्यूब. आता इथं प्रोसिजर कशी गेली ते समजून घ्या. अँटीबॉडी इज इन्क्युबेटेड विथ द सॅम्पल कंटेनिंग अँटीजेन. म्हणजे ज्या एक सॅम्पल आहे ज्यात आपला अँटीजेन आहे त्याच्यामध्ये आपण एक अँटीबॉडी टाकायची आहे. आता ही अँटीबॉडी टाकली की अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होईल. हा कॉम्प्लेक्स आपण मायक्रोटायटर प्लेटमध्ये टाकायचा, त्या वेल्समध्ये टाकायचा आहे. पण ती वेल कशी असणार आहे तर त्या वेलमध्ये अँटीजेन कोट करून ठेवलेला आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करणार, इन्क्युबेट करणार, वॉशिंग देणार. वॉशिंग दिलं की अनबाउंड अँटीबॉडी जी आहे ती सगळी वॉश आउट होऊन जाईल. आता पहा आता बाइंडिंग व्हायला कुठं जागा आहे, बाइंडिंग कुठं होणार आहे तर ज्या प्लेटला तुम्ही अँटीजेन बाइंड केलेला आहे त्यालाच अँटीबॉडी बाइंड होणार. पण ती कधी बाइंड होणार तर तुम्ही जे मिक्सचर तयार करताय अँटीजेन अँटीबॉडीचं त्याच्यामध्ये जर फ्री अँटीबॉडी असेल तरच ती फ्री अँटीबॉडी याला बाइंड होणार आहे, या अँटीजेनला बाइंड होणार. जी प्लेटमध्ये अँटीजेन आहे त्याला जर फ्री नसेल, ती जर ऑलरेडी त्यात टाकलेल्या अँटीजेन बरोबर बाइंड झालेली असेल तर ती अँटीबॉडी इथं कुठेही बाइंड होणार नाही आणि ती वॉश आउट होऊन जाईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही सेकंडरी अँटीबॉडी पुन्हा टाकाल तेव्हा त्या सेकंडरी अँटीबॉडीला बाइंड होण्यासाठी लागणारी प्रायमरी अँटीबॉडी ही त्या वेलमध्ये नाहीच आहे. त्या वेलमध्ये ती नसल्यामुळे ऑटोमॅटिकली सबस्ट्रेट जरी टाकला तरी कलर प्रॉडक्ट डेव्हलप होणार नाही. म्हणजे याच्यावरनं काय दिसतं की जेवढ्या केवढ्या अँटीबॉडीज आपण त्या ट्यूब मध्ये टाकल्या अँटीजेन बरोबर त्या सगळ्या अँटीबॉडीज त्या ट्यूब मधल्या अँटीजेनच वापरून टाकलेल्या. सो हे कॉम्पिटिशन होती कुणामध्ये, दोन अँटीजेन्स मध्ये, अँटीजेन प्रेझेंट इन द ट्यूब आणि अँटीजेन विच इज कोटेड ऑन द प्लेट. आणि कशाबद्दल कॉम्पिटिशन आहे, इट इज फॉर द अँटीबॉडी प्रेझेंट, अँटीबॉडीज विच आर गिवन. अँटीजेन कोणामध्ये होता, अँटीजेन हा सॅम्पल मध्ये आहे आणि आपण अँटीबॉडी नोन अँटीबॉडी टाकली आहे. समजा 100 मॉलिक्युल आपण अँटीबॉडीचे टाकलेले आहेत तर ते 100 मॉलिक्युल जर वापरले गेले पेशंटच्या सॅम्पलनं तर अँटीबॉडी शिल्लकच राहणार नाही आणि त्यामुळे काय होईल, ती अँटीबॉडी प्लेटवरच्या अँटीजेनला बाइंडच होणार नाही आणि म्हणून तिथं कलर तयार होणार नाही. याच्यावरनं काय लक्षात येईल की आपण टाकलेल्या 100 अँटीबॉडीज या पेशंट सिरमच्या अँटीजेननं वापरून टाकल्यात. याचा अर्थ तेवढे 100 अँटीजेन या पेशंटच्या सिरम मध्ये होते. सो दिस इज अ कॉम्पिटिशन आणि त्याच्यावरनं आपण अँटीजेन डिटेक्ट करू शकतो, त्याच्यावरनं आपण नंबर डिटेक्ट करू शकतो. सो इट इज नोन ॲज
कॉम्पिटेटिव्ह. सो कॉम्पिटेटिव्ह एलिझा. आता इथे पहा, हे ऑलरेडी आपण इन्क्युबेट करून ठेवलेली आहे. अँटीजेन आणि अँटीबॉडी इथे इन्क्युबेट करून ठेवली आहे आणि इथं आपण हा अँटीजेन असा कोट करून ठेवलेला आहे. आता ही जी अँटीबॉडी आहे जी ऑलरेडी अँटीजेनशी बाइंड झाली होती बाहेर ट्यूबमध्ये, ती इथं बाइंडच होणार नाहीये, त्याला बाइंडिंगला साईटच नाही. पण जर एखादी फ्री आहे ही शिल्लक राहिली तर मात्र ती इथं बाइंड होईल. मग आपण 100 टाकल्या होत्या, त्यातल्या 50 युटिलाइज झाल्या समजा ट्यूबमध्ये, 50 नाही झाल्या, तर त्या 50 इथं अशा बाइंड होतील आणि त्या बाइंड झाल्यानंतर आपल्याला याला सेकंडरी अँटीबॉडी विच इज लिंक्ड विथ एन्झाईम टाकता येईल. ती इथं बाइंड होईल, वॉश करायचा, सबस्ट्रेट टाकायचा, या एन्झाईम बरोबर सबस्ट्रेट रिॲक्ट होईल आणि कलर चेंज होईल, हा कलर मोजायचा. सो दिस इज कॉम्पिटेटिव्ह इलायझा. So advantages, as I told you, it is highly specific as 2 antibodies are used. 2 antibodies, 2दा अँटीबॉडी आपण वापरतोय, आधी सुद्धा वापरतोय आणि म्हणजे ट्यूब मध्ये वापरतोय आणि नंतर पण वापरतोय. इट इज हायली सेन्सिटिव्ह सिन्स बोथ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट डिटेक्शन मेथड्स कॅन बी यूज. डायरेक्ट डिटेक्शन आहे कारण आपण ट्यूब मध्ये डायरेक्ट त्याचीच कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडी टाकतोय म्हणून. सो सुटेबल कॉम्प्लेक्स samples are used. So applications, this is used mainly for detection of presence of antibodies in the sample or antigens. It is used for determination of serum antibody concentration in a virus test. It is used in food industry for detecting potential of food allergens. It is applied in disease outbreaks, tracking the spread of disease, for example HIV, bird flu, common colds, cholera, sexually transmitted diseases, etc. So this is all about ELISA. Thank you. So I think your madam is waiting. Thank you very much. I will stop here.